छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आहेत। त्यांच्याबरोबर हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांची खरं तर तसा अवलिया एक आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम, काय नेमकं त्यांची भावना आहे, काय नेमकं ते सांगतायत? दादा, आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा। सांगितलं तर कोर्ट आहेत ते जे आहेत ते खाली करावे, आंदोलनाचं स्थळ गाठावं, काय नेमकं वाटतं त्या संदर्भात आंदोलनाविषयी? याविषयी आजचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। सरकारनं किंवा देवाभाऊनं मराठ्याचा अंत पाहायचा विषय सोडून द्यावा। आता काय, एक तर त्यांनी राजीनामा द्यावा, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागू करावी। काय पाहिलं तर अनेक बैठका सध्या सुरू आहेत, मंत्र्यांमध्ये असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्र्यांमध्ये असतील। काय वाटतं आज तोडगा निघू 3 वाजता जे आहे ते सुनावणी होणार, काय वाटतं काय नेमका तोडगा निघू शकतो? त्यांच्या बैठका रोजच होत्यात, त्यांचा आम्हाला आशेने आम्ही बसतोय। काय आज निर्णय लागला, उद्या निर्णय लागला, आज 5 दिवस झालं दादा उपोषणाला बसलेले आहेत। काय पाण्याचा एक थेंबी घेत नाहीत, अशा कंडिशनमध्ये काय ही नाटकी सरकार आहे। आज हे शिष्टमंडळ येणार, उद्या ते शिष्टमंडळ येणार, अशा स्वरूपातनं मराठा समाजाची दिशाभूल करते। आजपर्यंत ही मराठा समाजाची दिशाभूल करत आलेला आहे। इथून बी त्यांचा हाच हेतू आहे। आणि दादाभाऊवरती जी चिखलफेक करणारे जे थोडे डापणे सदावरते ते हाके बिके ती संगीता वानखेडे, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही मराठा समाजावर चिखलफेक करू नका। पाहिलं तर आतापर्यंत जे आहे ते आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जातो, पुरुष मंडळी कुठेतरी दिसून येत होती, परंतु आता गावचं जे आहे ते गौरीपूजन लक्ष्मीपूजन संपल्यानंतर अनेक महिला वर्ग असेल किंवा आणखीन मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येण्याचं बोललं जाते। हा सण म्हणजे लक्ष्मीचा, गौरी लक्ष्मीचा सण आहे, मराठ्याचा सण आहे, त्याच्यामुळं महिलाची संख्या थोडी कमी आहे। आजचा महिलाचा सण आहे दोरे घ्यायचा काय, तर आजचा सण झाला ना, उद्यापासून महिला ही भरपूर संख्येत इथं उपलब्ध असतील। आणि मराठा समाज आझाद मैदानाकडे रोज लाखोच्या संख्येने येत आहे। परंतु काय वाटतं, ज्या प्रकारे तुम्ही अगदी पहिल्या दिवसांपासून या ठिकाणी आहात, ज्या प्रकारे गैरसोय कुठेतरी होत होती त्या आता सोयी सुविधा पुरवल्या जातात, परंतु महिला आल्यानंतर काय वाटतं पालिका प्रशासन कशा प्रकारची दखल घेईल? कारण सोयी सुविधांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमतरता कुठेतरी भासून येते। पालिका प्रशासनाला माझं विनम्र अभिनंदन आहे की त्यांनी कचरा किंवा बाकी संडाची सोय, काय लोकांची मुंबई ही भारताची राजधानी आहे थोडक्यात, काय आपली सोय मराठा माणसाची सोय व्यवस्थित करावी हीच पालिकेला माझी कळकळीची विनंती आहे। आणि पोलीस प्रशासनाला मराठा समाज कुठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही याची दक्षता मराठा समाज घेईल। कोर्टाने आदेश दिले होते की जे आहेत BMCचा जो मार्ग आहे तो संपूर्णपणे मोकळा करावा, तिकडची वाहनं जी आहेत ती योग्य ठिकाणी हलवण्यात यावी, परंतु अजून देखील काही मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी दिसून येतात। त्यांच्यापर्यंत काही सूचना वगैरे कशा पद्धतीचे पुढे हटवण्याचं काम केलं जाणार आहे? गाड्या लावायला एक तर जागा नाही, काय कुठं पार्किंग करायला जागा नसल्यामुळं त्यांना सध्या तर पार्किंगची एका साईडला त्यांनी गरिबासारखी एका साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत। मराठा समाजानं एक साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत। ही जी यांची पुढारी मंडळी किंवा राजकीय मंडळी आहे ना, ही थोडं बॉम्ब फेकायचं काम करत आहेत। ही मराठा असाच करतो, मराठा तसाच करतो। आजपर्यंत जेवढी मराठा लोकांनी आंदोलनं केली ती शांत रीतीनेच केलेली आहेत। परंतु काय वाटतं, आज 2 ते 3 वाजेदरम्यान जे आहे ते निकाल येणार आहे, काही आदेश येणार आहेत, काय वाटतं कशा प्रकारचे आदेश येतील? आणि जर मागण्या मान्य नसेल झाल्या तर पुढची भूमिका कशा प्रकारची असणार आहे, आंदोलनाचे स्वरूप कसं असणार आहे? आम्ही 3 ते 4, 9, 5 वाजेपर्यंत ह्या म्हणजे निकालाची तीव्रतेने आशा बघतोय। काय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आरक्षण घेऊनच गावाकडे जाणार। गावाकडे आम्हाला नो एंट्रीचा बोर्ड आहे। काय फोन केला तर तुम्ही गावाकडे येऊ नका म्हणतात, आरक्षण घेऊनच गावाकडे या, असा पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण घरच्याचे किंवा त्यांच्या गाववाल्याची पूर्ण हीच इच्छा आहे की तुम्ही परत गावाकडे येऊ नका। जोपर्यंत तुम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत महागाई यायची। काय वाटतं काय नेमकं आजचा आंदोलनाचा निकाल जो आहे तो योग्यरित्या लागला नाही तर पुढची भूमिका कशा प्रकारची असणार आहे, आंदोलनाची पुढची दिशा कशा प्रकारची असेल, पाटलांचे काय नेमके आदेश असतील? निकालाची भानगड अशी आहे, याच्या अगोदर बी एकनाथ शिंदे साहेबांनी निकाल दिला, शपथ वाहिली, खोटी नाटी शपथ वाहिली, अशा बऱ्याच म्हणजे टेक्निकल त्यांचे म्हणजे शाळा त्यांच्याकडनं झालेले आहेत। काय आज भी आता आम्हाला निकाल देणार, ही कुठल्या पद्धतीचा निकाल येतो ते निकाल बघितल्याशिवाय आम्ही काय सांगू शकत नाही। काय अपेक्षा आम्हाला त्यांच्या सरकारकडनं अशी आहे की आम्हाला योग्य ते निकाल आणि योग्य ती आमची इच्छा मागणी पूर्ण करावी हीच त्यांच्या पुढे विनंती आहे। निश्चित पाहिलं तर गावाकडे जो आहे तो आम्हाला नो एंट्रीचा बोर्ड जो आहे तो लावलेला आहे आणि त्याचनंतर पाहिलं तर आरक्षण घेऊनच गावाकडे यावं अशी एकंदरीत या संपूर्ण आंदोलनकर्त्यांची जी भावना आहे।
अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी.